Paris. नमस्कार. टीचिंग लर्निंग पॅडागॉजीच्या आज दुसरा दिवस आहे. आपल्या सर्वांचं मी डॉक्टर सीमा पांडे सहर्ष स्वागत करते. एक 5 मिनिटात आपण कार्यक्रमाला सुरुवात करतो. दहा 59 झाले. मैडम आप लॉगिन हुए क्या उसमें? अपन आपके नाम से
सीमा मैम, हाँ येस मॅडम, गुड मॉर्निंग. ऑडिबल आहे प्रॉपरली? येस. ओके, परफेक्ट. स्क्रीन शेयर करके देख लीजिए मैडम, स्क्रीन शेयर शुरू करो. तोपर्यंत टेस्ट करून बघायची का मॅडम? स्क्रीन शेअर करून बघायची का? हो करते, एक मिनिट. तुम्ही टेस्ट करून घ्या मॅडम तोपर्यंत पीपीटी. हो. आपण 2 मिनिटात चालू करू. हो हो. मॅडम प्रेझेंट होते बरोबर? येस मॅडम. ओके. येस. तुम्ही सांगा मॅम कधी सुरू करायचं तसं? हो. 44 पार्टिसिपंट्स झाले मॅडम. मला वाटतं आता चालू करून द्यायला हरकत नाही. ठीक आहे, कसंही मॅम तुमच्यावर आहे. एकदा नासरी मॅडमला कॉल करून घेते मी. येस येस. हा. सुप्रभात. गृह अर्थशास्त्र अभ्यासक्रमावर आधारित आजच्या दुसऱ्या दिवशी टीचिंग लर्निंग पॅडागॉजी या कार्यक्रमामध्ये दिनांक 5 एप्रिल 2022 मी डॉक्टर सीमा अतुल पांडे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते. आजही अतिशय महत्वपूर्ण विषयावर आपण अतिथी व्याख्यान घेणार आहोत आणि आज आपल्याला लाभलेल्या ज्या मार्गदर्शिका आहेत त्यांचा परिचय एकूण बघता वाचता त्यांच्याबद्दल किती आणि काय सांगावं हा मला मॅडम अतिशय सर्व पार्टिसिपंट्सला सर्व सहभागी
भागींना मी विनंती करते की आपण कृपया आपला जो ऑडिओ आहे तो म्यूट ठेवावा. काहीच आवाज नाही ना बाई. आज आपल्याला डॉक्टर रेणुका माइंदे मॅडम या अतिथी म्हणून लाभल्या आहेत. डॉक्टर रेणुका माइंदे मॅडम या क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट आहेत, एक्सपर्ट्स आहेत. सामाजिक योगदान मॅडमचं अनेक ठिकाणी असतं. मॅडम मध्ये बहुआयामी असं व्यक्तिमत्व आहे. निरनिराळ्या ठिकाणी मॅडमचे शोध निबंधही प्रकाशित झालेले आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मॅडमनी पेपर प्रेझेंट केलेले आहेत आणि शोध निबंधही मॅडमचे प्रकाशितही झालेले आहेत. टेक्स्ट बुक काढलेलं आहे मॅडमनी मुलींसाठी आणि समाजातील लोकांसाठी जितकं काही करता येईल तितकं जास्तीत जास्त करण्याच्या उद्दिष्टाने नवनवीन प्रयोग, इनोव्हेटिव्ह ऍक्टिव्हिटीज अशा मॅडम घेत असतात. नेट प्रोफॅनच्या मॅडम कन्व्हेनर आहेत आणि मॅडमला अनेकविध पुरस्कार मिळालेले आहेत. मॅडमची फूड अँड न्यूट्रिशन मध्ये मास्टरी आहेच आहे, पण बाकीही विषय आणि अनेकविध कौशल्यांनी मॅडम समृद्ध आहेत. एक विशेष गोष्ट अशी सांगावीशी वाटते की FSSAI म्हणजे फूड सेफ्टी स्टँडर्ड असोसिएशन ऑफ इंडिया या गव्हर्नमेंटच्या संस्थेनी मॅडमचं जे स्किट आहे, 1 मिनिटाचं जे मॅडमनी स्किट लिहिलं होतं त्याची निवड केली आणि किड्स एज्युकेशनसाठी त्याची निवड झाली आणि त्यामुळे मॅडमला रोख रक्कम देऊन त्यांना सन्मानितही केलं होतं. तर अशा आज अतिशय दिग्गज अनुभवी अशा मार्गदर्शिका आज आपल्याला लाभल्या आहेत आणि आज आपल्या विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यासाठी मॅडमचा आजचा विषय आहे न्यूट्रिशन थ्रू लाईफ सायकल. तर मी डॉक्टर रेणुका माइंदे मॅडमला विनंती करते की त्यांनी आपल्या मार्गदर्शनाला सुरुवात करावी. डॉक्टर रेणुका माइंदे मॅडम. थँक्यू सीमा मॅडम. तुम्ही खूप छान इंट्रोडक्शन माझं दिलं त्याबद्दल धन्यवाद. आणि एंटायर ICT बेस्ड पेडागॉगिकची टीम आहे, नासरे मॅडम, डॉक्टर सीमा मॅडम यांचं मी मनपूर्वक धन्यवाद देते की त्यांनी मला आज तुमच्या सगळ्यांबरोबर जुडण्याची आणि माझी काही जे न्यूट्रिशन रिलेटेड टॉपिक्स आहे ते तुमच्या बरोबर शेअर करण्यासाठी संधी दिली. याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक धन्यवाद देते. आणि विदाउट वेस्टिंग मच टाइम आपण प्रेझेंटेशन सुरू करूया. माझा जो आजचा टॉपिक आहे दॅट इज रिलेटेड टू न्यूट्रिशन अक्रॉस लाईफ स्पॅन. म्हणजे जेव्हा तो छोटासा फिटस म्हणजे गर्भधारणा होते तेव्हापासून ते साधारण जोपर्यंत आपलं आयुष्य आहे तोपर्यंत त्याला आपण न्यूट्रिशन अक्रॉस लाईफ स्पॅन असं म्हणूया. आता न्यूट्रिशन हा कोविडमुळे सगळ्यांचाच खूप जिव्हाळ्याचा विषय झालेला आहे. सगळ्यांनी याच्याबद्दल खूप वेगवेगळ्या माध्यमातून याची माहिती घेण्याची संधी साधली. पण एक एव्हिडन्स बेस्ड न्यूट्रिशन ज्याला जे आपण म्हणतो किंवा जे आपल्याला रिसर्च इन्स्टिट्यूट्स आपल्याला रेकमेंड करतात, गाईडलाईन्स बनतात, त्याच्या बेसिसवर आज माझं प्रेझेंटेशन आहे. सो प्रेझेंटेशनला आपण सुरुवात करूया. मी प्रेझेंटेशन देते. तुम्हाला त्यात काहीही डिफिकल्टी आली तर तुम्ही ते लिहून ठेवू शकता किंवा मला तेव्हा थांबवून देखील तुम्ही विचारू शकता. राईट. मी माझ्या अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला एक्सप्लेन करायच्या प्रयत्नात राहील. स्टील इफ यू फेस एनी डिफिकल्टी आय एम ऑलवेज देअर टू हेल्प यू आउट. आता मी न्यूट्रिशन अक्रॉस लाईफ स्पॅन, पण त्यासोबत आपण न्यूट्रियंट्स खात नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपण न्यूट्रियंट्स जेवत नाही, आपण अन्न जेवतो किंवा आपलं एक वेगवेगळे पदार्थ असतात की मी पुरणाची पोळी खाल्ली, त्यात जेव्हा मी पुरणाची पोळी खाते तेव्हा मी त्याचा विचार नाही करत की त्याच्यामध्ये प्रोटीन्स आहे की फॅट्स म्हणजे चरबीचं प्रमाण जास्ती आहे की कार्बोहायड्रेट जास्ती आहे की मायक्रोन्यूट्रियंट्स कोणते आहेत हे मी समजत नाही. पण तेव्हा मला काय समजतं, टेस्ट. आणि बेसिकली अ व्हेरी इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट ऑफ फूड जे आपण फूडचे फंक्शन्स म्हणतो त्याच्यामध्ये सगळ्यात एक येतं ते म्हणजे सॅटिस्फॅक्शन. जर कोणतंही आहार म्हणजे वेदर इट इज ब्रेकफास्ट, तुमचं दुपारचं जेवण किंवा रात्रीचं जेवण, त्यांनी जर तुम्हाला सॅटिस्फॅक्शन नाही मिळालं तर इट इज ऑफ नो यूज. राईट. सो फूड हॅज टू बी पॅलेटेबल. म्हणजे जे अन्न तुम्ही घेता आहात
ते चवदार राहिलं पाहिजे, त्याच बरोबर तुम्हाला पोषक तत्वे पण त्यातनं तुम्हाला मिळालं पाहिजे आणि स्वास्थ्य मिळालं पाहिजे. तर थोडक्यात अन्न म्हणजे काय किंवा फूड म्हणजे काय, तर स्वाद भी और स्वास्थ्य भी, म्हणजे तुम्हाला स्वाद पण आला पाहिजे आणि स्वास्थ्य पण मिळालं पाहिजे. आता जेव्हा आपण बोलतोय, माझं प्रेझेंटेशन दिसतंय ना सीमा मॅडम? हो मॅडम. हो मॅडम. येस. ओके, थँक्यू. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट की आता जे गव्हर्नमेंट डेटा रेकमेंड करतो आहे किंवा डेटा पब्लिश करतो आहे, त्याच्यामध्ये एक अलार्मिंग गोष्ट गव्हर्नमेंटनी म्हटली आहे, ती म्हणजे किंवा रादर WHO म्हणजे जागतिक स्वास्थ्य केंद्रांनी असं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांनी म्हटलेलं आहे की बाय 2025, आता सध्या चायना नंबर 1 वर आहे, बट बाय 2025 इंडियामध्ये सगळ्यात जास्ती प्रमाणामध्ये डायबिटीज आणि हृदयविकारचे रुग्ण राहतील. आता जर आपण गोष्ट केली की पहिले डायबिटीज किंवा हृदयविकार हे युजली लोकांना 50च्या वर होत होतं, पण आज हा मॅडम तुमचा आवाज नाही येतोय. माहिती मॅडम. म्यूट झालेला आहे रेणुका मॅडम. हॅलो रेणुका मॅडम. मॅडम 2 मिनिटात त्यांचं प्रेझेंटेशन सुरू करतायत. काही तांत्रिक अडचणीमुळे मॅडमचा मायक्रोफोन ऑफ झालेला आहे. 2 मिनिटात मॅडम प्रेझेंटेशन सुरू.
हम सबसे धोखा करना होगा। मायक्रोफोन ऑफ आहे तुमचा. एक्झॅक्टली मेसेज काय येतं मॅम तिकडे?
Am I audible now, Seema madam? हाँ मैम आप ऑडिबल हो. Okay, thank you. I'll start my presentation. Seema, please change the slide to next slide, please. Next slide. Yes, thank you. सो मी सांगत होती येस. सो टाईप 2 डायबिटीज आणि इतर आजार हे बेसिकली ॲज पर द गाईडलाईन्स फ्रॉम WHO बाय 2025 भारत देशामध्ये सर्व जास्ती प्रमाणामध्ये डायबिटीज आणि हृदयविकारचे रुग्ण सापडणार आहेत. आणि नाव दिस इज प्रिव्हेंटेबल, म्हणून वी हॅव टू वर्क व्हेरी हार्ड. नेक्स्ट स्लाइड प्लीज. ओके, नाव द जर्नी बिगिन्स. आता आपण जेव्हा जर्नी बद्दल बोलायला जातो, सगळ्यात महत्वाचं आय ऑलवेज से युअर टायनी टंग, म्हणजे तुमची एक छोटीशी जीभ तुमचं 5 फीट 10 इंच बॉडीवर रूल करत असते, राईट. हे मी आवडतं म्हणून मी खातो. जेव्हा मी तसं तुम्हाला पहिले सांगितलं की खाण्याचा आणि बेसिकली न्यूट्रिशनचा हा संबंध नंतर येतो, पण जिभेचे चोचले पुरवणं ज्याला आपण म्हणतो. सो बेसिकली जर मला टेस्टला आवडलं तर क्वांटिटी मी जास्ती खाणार आहे, राईट. आणि त्याला बेसिकली वेन द फूड इज पॅलेटेबल, जेव्हा ते पदार्थ किंवा एखादी गोष्ट आपल्याला खूप जास्ती प्रमाणात आवडते, ऑटोमॅटिकली त्याचं अडॅप्टेशन हे जास्ती प्रमाणात होत असतं. सो मला असं वाटतं की आय नेव्हर से की तुमचं जेवण हे डेफिनेटली टेस्टी राहिलं पाहिजे, कारण टेस्टी जेवणच तुमचं पोषण वाढवणार आहे. जर मी तुम्हाला एक बेचव पदार्थ खायला दिला, त्याच्यात मीठ कमी प्रमाणात टाकलं, मसाला टाकला नाही, तेल टाकलं नाही, ऑटोमॅटिकली ते कितीही हेल्दी असलं तरी त्याचं इंटेक वाढणार नाही. आणि जर इंटेक वाढणार नाही तर आपल्याला पोषण मिळणार नाही. नेक्स्ट स्लाइड प्लीज. नेक्स्ट स्लाइड. येस, लाईफस्टाईल ट्रान्झिशन हे खूप महत्वाचा भाग झालाय. जेव्हा आपण आज म्हणतोय की न्यूट्रिशन अक्रॉस लाईफ स्पॅन, तर लाईफस्टाईल ट्रान्झिशन कधी आलं पाहिजे, जेव्हा तो गर्भ आईच्या पोटात, राईट, फ्रॉम वूम टू टूम. म्हणजे काय म्हटलं गेलं आहे की जेव्हा स्त्रीला गर्भधारणा होते तेव्हापासून तिने आपल्या आहाराकडे, तिच्या जीवनशैलीकडे आणि नंतर बाळ झाल्यावर त्याच्या जीवनशैलीकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. युजली असं दिसल्या गेलंय की जीवनशैली आपण केव्हा बदलतो, जेव्हा एखाद्याला काही आजार होतो, की डॉक्टर सांगतो की हृदयविकार झालाय किंवा डायबिटीसचं प्रमाण वाढलंय किंवा आणखी कोणते आजार झाले आहेत, तेव्हा आपण आपल्या जीवनशैलीवर लक्ष केंद्रित करतो. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट यू अडॉप्ट अँड चेंज युअर हेल्दी लाईफस्टाईल फ्रॉम द वूम इटसेल्फ. म्हणजे जेव्हा स्त्रीचं गर्भधारणा होते तेव्हापासून आपल्याला लाईफस्टाईलवर कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. नेक्स्ट स्लाइड प्लीज. नाव दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आज जर तुम्ही पाहिलं की सगळ्या याच्यामध्ये बदलाव आलाय. देर इज समथिंग कॉल्ड न्यूट्रिशन ट्रान्झिशन, राईट. नाव आता पाश्चात्य पद्धतीची अडॅप्टेशन हे खूप जास्ती प्रमाणात वाढलंय. आज तुम्ही रिमोट एरियामध्ये जरी गेले, समजा मी उमरेडच्या एखाद्या आतल्या गावात गेली तर तिथे सुद्धा आपल्याला एखादं चिप्सचं पॅकेट, मॅगी, बिस्किट्स, पाव, टोस्ट, खारी हे सकट सगळी पदार्थ मिळतात. म्हणजेच काय, तर याची ॲसेसिबिलिटी आणि अवेलेबिलिटी दोन्ही वाढली आहे. म्हणून आज जे हे बदलाव झाले आहेत आपल्या जीवनशैलीमध्ये आणि खानपानमध्ये, आज जर आपल्या अँसिस्टर्सचं आपण पाहिलं की आपले आई बाबा किंवा त्यांचे आई बाबा काय खात होते, तर नोबडी एव्हर स्टार्टेड, म्हणजे कोणीही त्यांचा दिवस बिस्किट किंवा टोस्टनी सुरू नाही केला. त्यांच्या जेवणामध्ये जर तुम्ही पाहिलं असेल तर बहुतांश वेळा आपली फोडणीची पोळी, म्हणजे आदल्या दिवशीची रात्रीची शिळी पोळी आणि त्याच्यासोबत 1 ग्लास ताक, असं प्रोबायोटिक, म्हणजे फोडणीची पोळी आणि त्याच्याबरोबर 1 ग्लास ताक आणि एका किंवा सातूचं पीठ दुधात टाकलेलं किंवा शिळी भाकरी किंवा शिळा उरलेल्या भाताचा फोडणीचा भात. आज त्यालाच सायन्सनी रेझिस्टन्स स्टार्च असं म्हटलं गेलंय. इट इज सो हेल्दी की आपलं जे गट आहे, गट मायक्रोबियोटा जे आपण म्हणतो, की आपल्या स्मॉल आणि लार्ज इंटेस्टाईनचे जे आतड्यामध्ये जे मायक्रोब्स असतात त्यांना चांगलं ठेवण्यासाठी हे खूप महत्वाचं असतं.
right? So it is very important that you revert to your traditional eating pattern. हे खूप महत्वाचं झालेलं आहे. नेक्स्ट स्लाइड. राईट. सो तुमचं जेवणामध्ये काय राहायला पाहिजे, तर मी हे तुम्हाला पुढच्या येणाऱ्या स्लाइड्स मध्ये सांगणारच आहे. नाउ चेंजेस फ्रॉम युअर ट्रेडिशनल टू मॉडर्न स्नॅकिंग. आता मॉडर्न स्नॅकिंगची जेव्हा आपण गोष्ट करतो, तर मॉडर्न स्नॅकिंग मध्ये आज बहुतांशच्या घरी ब्रेड, पाव, टोस्ट, खारी किंवा यु नो रेडीमेड फूड म्हणजे कन्व्हिनियन्स बेस्ड फूड. नो डाऊट आजकाल महिलांना पण बाहेर जायचं असतं, काम करायचं असतं. सो स्वयंपाकामध्ये जे वेळ जो घालवायचा तो कमी झालेला आहे. पण याला हसा हे नाही, इट डझंट मीन दॅट यू शुड नॉट बी इटिंग द हेल्दी कन्व्हिनियन्स फूड. आपला चिवडा झाला, आपली चकली झाली, किंवा आट्याचे लाडू म्हणजे व्हीट फ्लावर गव्हाचे लाडू, किंवा पोहा आणि आट्याचे लाडू, हे सुद्धा कन्व्हिनियन्स बेस्ड फूड्स आहेत. राईट. पण हे आपले पारंपरिक ट्रेडिशनल फूड्स आहेत. तर याला सुद्धा आपल्या आहारामध्ये इनकॉर्पोरेट करणं गरजेचं आहे. आणि डोंट स्टार्ट म्हणजे तुमचं दिवस मैद्यानी सुरू करू नका. मैदा म्हणजे तुमचं ब्रेड, पाव, टोस्ट, तुम्ही कोणत्याही ब्रँडचं बिस्किट आणा. पीपल युजली पेशंट लोक खूप वाद घालतात की आम्ही या कंपनीचं खातो, याच्यामध्ये झिरो मैदा आहे. झिरो मैदा नाही, दॅट आर द लेबलिंग गिमिक्स. आज विदाउट मैदा बिस्किट बनू शकत नाही. राईट. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट यू डोंट हॅव टू स्टार्ट युअर डे विथ द बिस्किट. त्याच्यापेक्षा तुमची शिळी पोळी झाली, उपमा झालं, पोहे झालं. आज आपल्याला कॉर्नफ्लेक्स आणायची गरज नाही आहे. तुम्ही दूध पोहे खाल्ले तेवढे सकस आहे. WHO सांगितलंय, म्हणजे कुपोषणला कंट्रोल करण्यासाठी त्यांनी भारत देशासाठी एक फॉर्म्युला दिलाय, आणि तो इतका सोपा आणि स्वस्त फॉर्म्युला आहे की त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय मुरमुरे, दूध, गूळ किंवा साखर आणि तूप हे घालून तुम्ही द्या. त्याला आपण म्हणतो F50, F75 किंवा F100. म्हणजे फॉर्म्युला 100 म्हणजे 100 किलो कॅलरीज मिळतात, आणि F75 म्हणजे फॉर्म्युला मधनं 75 किलो कॅलरीज करतात. आपण मुरमुरे खात पण नाही. आता उन्हाळ्यामध्ये कच्चा चिवडा, इट इज सो हेल्दी की तुम्ही पोहे, मुरमुरे, त्याच्यामध्ये शेव, कांदा, काकडी, मिरची, इट इज लोडेड विथ मॅक्रो अँड मायक्रो न्यूट्रिएंट. सो सगळ्यात महत्वाचा मेसेज मी तुम्हाला देऊ इच्छिते की रिव्हर्ट टू युअर ट्रेडिशनल इटिंग पॅटर्न, म्हणजे तुमचे पारंपरिक पदार्थ आपल्या प्लेटमध्ये वापस आणा. नेक्स्ट स्लाइड प्लीज. नेक्स्ट स्लाइड. येस. पोर्शन कंट्रोल. तुम्ही जर पहिलेच्या लोकांना जेवताना जर कधी पाहिलं असेल तर ते मोजकं जेवण जेवायचे. कंट्रोल्ड पोर्शन. आता जे दबा के खाओ, आता ही मूवी सगळ्यांनी पाहिली असेल. सी द क्वांटिटी ऑफ फूड इन देअर प्लेट्स. राईट. सो जेवताना तुम्हाला पोर्शन कंट्रोल खूप महत्वाचं आहे. आणि जर तुम्ही पोर्शन कंट्रोल केलं तर तुम्ही आयुष्यभर प्रत्येक पदार्थ भरपूर प्रमाणात खाऊ शकाल. नेक्स्ट स्लाइड प्लीज. येस. देन इट कम्स एज बेसिकली युअर काय होतं हे जर आपण चुकीचं खातो, इट लीड्स टू बेसिकली ओव्हरवेट, म्हणजे आपलं वजन वाढतं. ओव्हरफेट, आपण जास्ती घेऊन घेतलंय पोषण, बट आवर सेल्स आर अंडर नरिश. राईट. सो आता काही स्लाइड्स मध्ये प्रत्येक वयोगटाला काय न्यूट्रिशन लागणार आहे याच्याबद्दल मी तुम्हाला सांगेल. नेक्स्ट स्लाइड प्लीज. सो दीज वेर द बेसिक इन्स्ट्रक्शन्स विच शुड बी अडॉप्टेड बाय एव्हरीवन. म्हणजे हे आतापर्यंत जे कॉन्सेप्ट मी तुम्हाला सांगितले, दॅट कॉन्सेप्ट गोज फ्रॉम अ स्मॉल बेबी टिल अ ओल्ड एज होम, टिल अ ओल्ड एज. राईट. नाव हेल्दी डाएट. रिसर्चनी असं म्हटलंय की तुमचं हेल्दी डाएट आणि जीवनशैली हे तुमचे औषधाचा खर्च कमी करू शकतात. हे रिसर्चनी प्रूव्ह केलेलं आहे. नेक्स्ट स्लाइड प्लीज. येस. लेट युअर किचन कॅबिनेट बी युअर मेडिसिन कॅबिनेट. म्हणजेच काय, तर हिपोक्राइट्स, द फादर ऑफ मेडिसिन, कैक वर्षापूर्वी आपले जे डॉक्टर होते त्यांनी म्हटलं की तुमचं आहार तुमचं औषध आहे, आणि तुमचं औषध तुमचा आहार राहायला पाहिजे. सी सो इम्पॉर्टंट. म्हणजे प्रत्येक घास जो आपण खातोय ते आयदर आपली तब्येत चांगली करते किंवा आपली तब्येत बिघाडते. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट यू ईट. आणि आज मी आणखी एक महत्वाची गोष्ट सांगू इच्छिते की हेल्दी फूड डझंट मीन व्हेरी एक्सपेन्सिव्ह फूड. तुमचं रोजचं जेवण, पोळी भाजी, वरण भात, लिंबू, कोशिंबीर, प्रॉबेबली दही और रायता और कढी,
इज सकस आहार. त्याच्यानंतर मेथकूट, इंडिजिनियस फूड ज्याला आपण म्हणतो, मेथकूट भात, इट्स सो हेल्दी की त्या मेथकुटामध्ये प्रोटीन्स आहे. आपण मेथकूट विसरून गेलोय खाणं. तुमची जवसाची चटणी, शेंगदाण्याची चटणी, दिस इज सो हेल्दी. सो सकाळच्या ब्रेकफास्ट मध्ये पोळीला मेथकूट तेल मीठ लावून तुम्ही खा, याच्यासारखं सकस आहार नाही. नेक्स्ट स्लाइड प्लीज. येस, फूड माईल कॉन्सेप्ट. मला एक खूप महत्वाची गोष्ट सांगू इच्छिते की जसं आपण आतापर्यंत बोललो की तुमचे पारंपरिक पदार्थ खा प्लस लोकल पदार्थ खा. हे फार महत्वाचं आहे. लोकल का, तर आपण आपल्या फार्मरची इकॉनॉमी ग्रो करतं आणि जे त्या फळभाज्यामध्ये जे न्यूट्रिएंट्स आहेत ते पूर्ण आपल्याला मिळतात. जेव्हा आपण पदार्थ जो आपल्याकडे ग्रोच नाही झाला, किवी, मला तुम्ही सांगा भारत देशामध्ये किवी कुठे बनतो? किवी खरंच तुम्हाला खायची गरज आहे का? किवीची किंमत आहे 75 रुपये आणि तुमचा पेरू तुम्हाला 50 रुपयाचा अर्धा किलो मिळतोय, किंवा तुमचे 1 डझन केळे 20 रुपयाची मिळतायत. आपल्या विदर्भामध्ये पिकवलेले पदार्थ तुम्ही खा, संत्र तुम्ही खा, कैरी तुम्ही खा, बोरं तुम्ही खा. इट इज बेरी. सी, आपण स्ट्रॉबेरी कडे धावतो, बट देन युअर स्ट्रॉबेरी, इंडियन गुजबेरी म्हणजे तुमचे बोरं. त्या सगळ्यांचं न्यूट्रिशनल प्रोफाईल जर तुम्ही पाहिलं तर सगळ्यांमध्ये व्हिटॅमिन सीचं प्रमाण खूप जास्ती आहे. सो सांगायचं तात्पर्य हे की आपलं जे लोकली ग्रोन पदार्थ आहे ते तुम्ही घ्या. नेक्स्ट स्लाइड. आणि यू आर ग्रोइंग द इकॉनॉमी ऑफ युअर ओन प्लेस, right? You are not growing the economy of somebody else. Now this is very important. I have forgotten to incorporate the slide of Indian plate, but I'll just tell you की तुमचं जे फूड प्लेट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आनंद होईल की आपल्या महाराष्ट्रीयन थाली, बेसिकली जे पहिले फूड पिरामिड होतं, दॅट इज बीन नाव कन्वर्टेड इनटू द प्लेट, राईट? आणि प्लेटचा कॉन्सेप्ट आहे हे भारत देशातनं गेलेला आहे. सो त्यांनी म्हटलं की इंडियन्स जे थाल किंवा थालीमध्ये जेवतात, इट इज सो हेल्दी की तुमच्या डाव्या बाजूला कोशिंबीर, चटणी, मीठ सगळं आहे, लिंबू आहे, उजव्या बाजूला एक पालेभाजी आहे, फळभाजी आहे. जेव्हा आपल्याकडे पारंपरिक थाळी जी आपण तुम्हा सगळ्यांना माहिती असेल, महालक्ष्म्यांची प्लेट, इट्स सो हेल्दी. महालक्ष्म्यांच्या प्लेटमध्ये जे केळीची कोशिंबीर असते, केळ आणि दही. सो ट्राय टू इनकॉर्पोरेट ऑल दॅट, राईट? युअर कढी इज सिनबायोटिक, म्हणजे त्याच्यामध्ये प्रोबायोटिक तुमचं दही आहे, प्रीबायोटिक तुमचं बेसन आहे, आणि प्री आणि प्रोबायोटिक जमलं की त्याला आपण सिनबायोटिक म्हणतो. सो युअर कढी इज सो हेल्दी. त्याच्यानंतर तुमची कांदे, टमॅटो आणि दही टाकून केलेली कोशिंबीर, इट्स अगेन प्री अँड प्रोबायोटिक. तुमची केळाची कोशिंबीर दही टाकून केलेली, इट्स अगेन प्री अँड प्रोबायोटिक. तुम्हाला कोणते आजार कधी होणारच नाही जर तुम्ही ट्रेडिशनल इंडिजिनियस फूड घेतलं तर. नेक्स्ट स्लाइड मॅम. मॅडमला त्रास देतेय मी, सॉरी फॉर द ऑल टेक्निकल प्रॉब्लेम. आय एम मेड यू गिव्हन यू द ट्रबल फॉर दॅट, बट इट इज बियॉन्ड माय कंट्रोल. त्याच्यानंतर ब्रेकफास्ट, व्हॉट शुड बी युअर ब्रेकफास्ट, खूप महत्वाचं आहे. आज तुम्ही सगळे यंग पोरांना मी संबोधित करतेय आणि बेसिकली आपल्याला खूप आनंदाची आणि गर्वाची गोष्ट आहे की आपला भारत देश हा यंग देश आहे, राईट? सो या भारत देशाला समृद्ध आणि पोषक बनवायचंय आपल्याला. सो ते सगळं भविष्य तुमच्या हातात आहे. सो बरेचदा मुलं जेव्हा कॉलेजमध्ये येतात चक्कर येऊन पडतात किंवा वर्गामध्ये झोपणं पहिल्या क्लासेसमध्ये इज व्हेरी कॉमन. आता झोपणं म्हणजे त्याची एक तर रात्री झोप झालेली नाही कारण त्यांनी फोनवर खूप वेळ घालवलाय, आणि दुसरं म्हणजे ब्रेकफास्ट नाही घेतलाय. जे ग्लायकोजन डिप्लिशन आपण म्हणतो की जे ग्लुकोजची कमतरता होणे, म्हणून सकाळी जर तुम्हाला वेळ नसेल तर दूध केळ खाऊन या, सत्तू घेऊन या, किंवा तुम्ही नॉन व्हेजिटेरियन खात असाल तर अंड्याचं ऑमलेट खाऊन या, किंवा एखादी पोळी आणि दूध पोळी सुद्धा इज इक्वली हेल्दी. और व्हॉट एव्हर तुम्ही सांगू शकता की चिवडा घरी बनवून ठेवा, धानांचा चिवडा बनवून ठेवा, चकली is not at all bad. चकली is very healthy dish. It is made from multigrain. त्याच्यामध्ये चण्याची डाळ आहे, उडदाची डाळ आहे, तांदूळ आहे, त्याच्यानंतर सगळं अजवाईन वगैरे टाकलेलं आहे. It is so healthy, right? Next slide please. So never skip your breakfast. Breakfast is one of the important meal of the day. आता आपण जाणून घेऊया टू द माय टॉपिक, दॅट इज न्यूट्रिशन अक्रॉस लाईफ स्पॅन. आता आपलं आयुष्य कधी सुरू होतं? जेव्हा कन्सेप्शन म्हणजे गर्भधारणा होते. सो फर्स्ट नेक्स्ट स्लाइड मॅम. सो प्रेग्नन्सी एका जीवाला आपल्या
शरीरामध्ये वाढवत असते. सो तिला स्वतःच्या शरीराचं पोषण द्यायचंच आहे, पण त्या गर्भाचं पण पोषण करायचं आहे. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि वेन वी टॉक अबाउट न्यूट्रिशन इज मल्टी सेक्टोरियल. येस, मल्टी सेक्टोरियल जेव्हा आपण म्हणतो की न्यूट्रिशन नुसतंच घरापासून तर सुरुवात होणारच आहे, पण पॉलिसीज राईट विच इज टेकन बाय द गव्हर्नमेंट, त्याच्यानंतर एनजीओज जे आज इन्व्हॉल्ड आहेत, त्याच्यानंतर गव्हर्नमेंटचे वेगवेगळे संस्था जे, सो इट्स अ मल्टी सेक्टोरियल आपण म्हणू शकतो की प्रत्येका लेवलला आपल्याला काम करायचं आहे. म्हणजे गव्हर्नमेंटला आज जर आपण एखाद्या कॉलेजशी असोसिएटेड आहे तर कॉलेजमध्ये आपली पण रेस्पॉन्सिबिलिटी होते की माझ्या येणारे स्टुडंट्स नाश्त्यामध्ये ते काय खाऊन आले आहेत किंवा त्यांनी डब्यात काय आणलेलं आहे. वी हॅड कंडक्टेड वन रिसर्च स्टडी फॉर द MSc. मी तुम्हाला सांगू इच्छिते, आम्ही लोकांनी एक सर्वे केला कमीत कमी 5 ते 6 शाळांमध्ये अँड ऑल गुड स्कूल. तर त्याच्यामध्ये आम्ही रॅन्डमली जाऊन त्यांचे डब्बे पाहिले. तर त्यांच्या डब्यांमध्ये मॅगी, क्रीम बिस्किट्स, ब्रेड जॅम, ब्रेड बटर, त्याच्यानंतर नुसतंच एक चीजचं स्लाइस, पोळी बिळी काही नाही. सो दिस इज व्हॉट लाईक वाय इट इज सेट की न्यूट्रिशन म्हणजे कमिटमेंट टू न्यूट्रिशन हे कोण आहे, हिच मल्टी सेक्टोरियल. म्हणजे गव्हर्नमेंटनी काम करायचंय, वेगवेगळ्या संस्थांनी काम करायचंय आणि या सगळ्यांनी मिळून काम केलेले डेफिनेटली आपला देश समृद्ध होईल. नेक्स्ट स्लाइड मॅम. येस, नाव टॉकिंग अबाउट द प्रेग्नन्सी. नाव प्रेग्नन्सी मध्ये काय होत असतं की बेसिकली तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की इट्स वन ऑफ द व्हेरी क्रुशियल पिरियड. 36 वीकचा हा स्पॅन असतो, 9 महिन्यांचा हा स्पॅन असतो आणि याच्यामध्ये छोटासा स्मॉल एम्ब्रिओ गेट्स कन्वर्टेड इनटू द फुल बेबी राईट. आणि त्याला त्या बेबीला स्वतःच्या शरीराचं रिझर्वायर तयार करायचंय आणि आईला आपल्या शरीराचं रिझर्वायर मेंटेन करायचंय. नाव याच्यासाठी प्रत्येक जे पोषक तत्व आहे, मॅक्रोन्यूट्रियंट्स ॲज वेल एज मायक्रोन्यूट्रियंट, या सगळ्याचा रिक्वायरमेंट इज डबल. नाव आय डोंट नो तुम्हा लोकांना माहिती आहे का, पण दॅट इज समथिंग कॉल्ड रेकमेंडेड डायटरी अलाउन्सेस. म्हणजे कोणत्या माणसांनी म्हणजे वयोगटातील लोकांनी किंवा पॅथोफिजिओलॉजिकल कंडिशन म्हणजे ॲडोलेसंट किंवा प्रेग्नंट मदर किंवा लॅक्टेटिंग मदर या लोकांनी त्यांच्या हिशोबा त्यांच्या वयाप्रमाणे आणि त्यांच्या फिजिओलॉजिकल स्टेट प्रमाणे किती आहार घेतला पाहिजे, किती कॅलरीज आले पाहिजे, प्रथिने किती आले पाहिजे, चरबीचं प्रमाण किती राहिलं पाहिजे, फायबर किती राहिलं पाहिजे, मिनरल्स किती राहिलं पाहिजे, हे सगळं रेकमेंड करतं. दॅट इज कॉल्ड बेसिकली recommended dietary allowances. If you want, I'll share that small report to Seema ma'am and then Seema ma'am can forward it to you all. Next slide please. Yes, now प्रथिने म्हणजे प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट, फॅट, हे तर सगळ्यांना माहिती आहे की याचं प्रमाण जे नॉर्मल रिक्वायरमेंट आहे त्याच्यापेक्षा 200 किलो कॅलरीजनी वाढलेलं असतं. पण असे काही स्पेसिफिक न्यूट्रियंट्स आहेत की जे बेसिकली व्हेरी इम्पॉर्टंट ड्युरिंग प्रेग्नन्सी इन ऑर्डर टू कंट्रोल द कंजेनायटल अॅनामोली. कंजेनायटल अॅनामोली म्हणजे जेव्हा बाळ जन्माला येणार आहे तर त्याला जन्मापासून कोणतं काही डेफिशियन्सीमुळे होणारे आजार नको, त्याला आपण म्हणतो कंजेनायटल अॅनामोली. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं येतं ते म्हणजे फॉलिक ऍसिड. जेव्हा आई प्रेग्नंट होते डॉक्टर लोक तिला फॉलिक ऍसिड सप्लिमेंट रेकमेंड करतात. नाउ गव्हर्नमेंट इज गिव्हिंग फ्री ऑफ कॉस्ट दिस फॉलिक ऍसिड और द फॉलेट टॅबलेट्स इन प्रायमरी हेल्थ केअर सेंटर. आणि याने न्यूरल ट्यूब डिफेक्ट्स म्हणजे बाळाच्या मेंदूमध्ये होणारे आजार होत नाही म्हणून न्यूरल ट्यूब डिफेक्ट्स कंट्रोल करण्यासाठी फॉलिक ऍसिड इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता तुम्ही विचाराल की डायटरी सोर्सेस मधनं फॉलिक ऍसिड मिळत नाही का? येस, मिळतं, पण देन इट इज वॉटर सॉल्युबल. आता फॉलिक ऍसिडचे स्त्रोत म्हणजे कोणते आहे? तुमचं पालक, ऑरेंज ज्यूस राईट, याच्यामध्ये भरपूर प्रमाणात फॉलिक ऍसिड आहे. मोड आलेली कडधान्य. पण ते जेव्हा आपण कलनरी प्रॅक्टिसेस म्हणजे स्वयंपाकाची जी पद्धत असते तर ती जर चुकीची असली तर हे मायक्रोन्यूट्रियंट्स नष्ट होतात, वॉटर सॉल्युबल न्यूट्रियंट्स संपून जातात. म्हणून आपल्याला कलनरी प्रॅक्टिसेसवर पण तेवढंच लक्ष द्यायचं आहे राईट. नेक्स्ट स्लाइड प्लीज. येस, नेक्स्ट स्लाइड मॅम.
येस, फूड्स टू बी अवॉइडेड ड्युरिंग प्रेग्नन्सी. नॉर्मली तुम्हा सगळ्यांना माहिती असेल की पपई खायला नाही म्हणतात. आता पपई का नाही म्हणतात याचा आपण एक रिझन सांगते मी तुम्हाला. बेसिकली ड्युरिंग प्रेग्नन्सी विटामिन ए चं प्रमाण थोडंसं कमी घ्यायचंय आहारामध्ये, राईट. नंबर 1. नाव विटामिन ए बेसिकली बीटा कॅरोटीन आणि पपई जे आहे त्याच्यामध्ये एक एन्झाईम आहे कॉल्ड पेपेन that are shown to induce the abortion. पण ते पेपेनचं प्रमाण कच्च्या पपईमध्ये जास्ती असतं आणि पिकलेल्या पपईमध्ये त्याचं प्रमाण कमी आहे. तो पिकलेली पपई जर एखाद्या प्रेग्नंट लेडीने खाल्ली तर काही त्रास होत नाही. पण जर एखाद्या बाईनी कच्ची पपई, एखाद्या आईनी कच्ची पपई जर खाल्ली तर तिला कदाचित अबॉर्शन होऊ शकतं, कारण ते एन्झाईम पेपेन आहे. सो बेसिकली मदर शुड अवॉइड papaya. This is a scientific reason. It is not a myth or the taboo. त्या पेपेन एन्झाईम मुळे त्या बाळाला त्रास होऊ शकतो. नंबर 1. सेकंडली आपण बोलूया की जे फूडबॉर्न इलनेसेस असतात ते प्रेग्नन्सी मध्ये जास्ती प्रमाणात होण्याचे चान्सेस असतात. म्हणून बेसिकली आपल्याला हे लक्षात ठेवायचंय की जे फूडबॉर्न डिसीजेस म्हणजे आणि आईला पण ते पदार्थ बाहेरचे खायला द्यायचे नाहीयेत. त्याच्यानंतर नॉन व्हेजिटेरियन पदार्थ जर आई खात असेल तर त्या पदार्थांमध्ये तिला हे सांगायचं आहे की ते प्रॉपरली कुक करून खा, म्हणजे कच्चे खाऊ नको. बरेचदा लोक थोडेसे पार्शली कुक्ड पदार्थ पण खातात, सो ते अवॉइड करायचं आहे. नेक्स्ट स्लाइड प्लीज. Next slide, ma'am. Yes. Now, very important is lactation, right? Now, what do you mean by lactation? Lactation is one of the very important, again, a crucial period in the life of a woman, right? कारण ती बाळाला दूध पाजत असते त्या काळामध्ये. अगेन शी हॅज टू मेंटेन द रिझर्वायर. त्या बाळाचं पोषण तिला करायचं आहे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, राईट. सो आता जे आपण बोलतो की लॅक्टोजेनिक फूड. आता लॅक्टोजेनिक फूड म्हणजे काय? आता बेसिकली जे स्तनामध्ये दुधाची वृद्धी करतात, राईट. नाव इट इज अ रिफ्लेक्स प्रोसेस आणि इट इज अ हार्मोनल थिंग ऑल्सो, राईट. सो लॅक्टेशन मध्ये आईला बेसिकली हेल्दी डाएट घेणं खूप गरजेचं आहे. तिने आहारामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फळं भाज्या खायला पाहिजे. होल ग्रेन्स म्हणजे ज्वार, बाजरा, नाचणी, गहू, प्रोटीन्स पदार्थ म्हणजे मोड आलेली कडधान्य, डाळी. जर ती चिकन किंवा मटन खाणार असेल तर लीन पीसेस खायचे चिकन किंवा मटनचे. नट्स अँड ऑइल सीड्स, डेअरी प्रोडक्ट्स. आजकाल गव्हर्नमेंटनी दुधाला फॉर्टिफाय केलाय विटामिन ए आणि विटामिन डी सोबत. सो जेव्हाही तुम्ही दूध आणाल तेव्हा 45 प्लस एफचं चिन्ह असलेलं दूध आणा. आणि तेलाचं निवड मी तुम्हाला सांगणार आहे याच्यामध्ये. आणि देर आर सर्टन फूड्स, जसे मी तुम्हाला सांगितले की आळीव म्हणजे गार्डन क्रेस सीड्स म्हणजे आळीव, राईट. मेथी दाणा, स्प्राउटेड मेथी दाणा हॅज गॉट गॅलेक्टोगॉग. ओट्स, नट्स म्हणजे आपले खारीक झालं, बदाम झालं, अक्रोड झालं, राईट. हिरव्या पालेभाज्या, गाजर आणि शकरकंद. स्वीट पोटॅटो इज व्हेरी गुड. आणि स्वीट पोटॅटो हे तुम्हा सगळ्यांसाठी गरजेचं आहे. आता बाजारामध्ये भरपूर प्रमाणात स्वीट पोटॅटो मिळतोय. तर स्वीट पोटॅटोची टिक्की बनवा, स्वीट पोटॅटोची पराठी बनवा आणि आपल्या आहारामध्ये समावेश करा. हिरवा पपया, ज्वार, बाजरा, रागी, राजमा, चना हे आहारामध्ये जरूर घ्या. नेक्स्ट स्लाइड मॅम. नाउ हाऊ डज गॅलेक्टोगॉग वर्क्स? लेट अस अंडरस्टँड. आता आपण नुसतंच कोणी सांगितलं म्हणून आपण नाही वापरणार आहे. बट देन गॅलेक्टोगॉग मध्ये काय काय असतं तर याच्यामध्ये बेसिकली त्याचे ऍक्टिव्ह कंपोनेंट, बायो ऍक्टिव्ह कंपोनेंट्स असतात, विच आर कॉल्ड एज फायटोइस्ट्रोजन, प्लांट स्टिरॉल. प्लांट स्टिरॉल खूप महत्वाचं आहे, जे कोलेस्ट्रॉल सारखं स्ट्रक्चरनी असतं पण आपलं कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत करतं. ट्रिप्टोफॅन इज एसेन्शियल अमिनो ऍसिड्स. या सगळ्यांनी एकत्र मिळून ते काम करतात आणि स्तनामध्ये दुधाची वृद्धी वाढवतात, राईट. नाउ सो बेसिकली तुम्हाला माहिती असेल की ज्यांच्या घरी बाळ होतं, तुम्ही आपल्या बहिणींच्या किंवा बहिणीचे जेव्हा बाळ झाले असेल तेव्हा पाहिलं असेल की डिंकाचे लाडू किंवा मेथीचे लाडू किंवा आळीवाची खीर किंवा आळीवाचे लाडू
तर आणि मला एक गोष्ट तुम्हा सगळ्यांना इथे खूप महत्वाची सांगायची इच्छिते, की जसं आळीव आहे, तर आळीव तुम्हा सगळ्यांना माहितीये की आपल्याला आहारात घ्यायचंय, पण हाऊ डू यू टेक आळीव? आळीवला काही करायची गरज नाही. तुमच्या घरी जाऊन आईला सांगा की जसं मोहरी आहे, मोहरीमध्ये आईला म्हणा की आळीव मिळवून ठेवा. आळीवला स्वतःची अशी काही टेस्ट नाही आहे. सो जेव्हा तुम्ही फोडणी घालाल तेव्हा त्या फोडणी सोबत म्हणजे आपण जेव्हा ती मोहरी घालतो तर त्या मोहरी सोबत आळीव पण आपल्या पोटात जातील. आणि आपल्या NFHS म्हणजे नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे 21 गव्हर्नमेंटचा रिपोर्ट रिलीज झालाय, पोर्टलवर तुम्ही पाहू शकता. त्याच्यामध्ये त्यांनी इंडिकेट केलंय की महाराष्ट्रामध्ये 65% फिमेल्स 15 ते 39 वयोगटामध्ये त्यांना अॅनिमिया आहे. राईट, म्हणजे 1 मधून 5 महिलेला अॅनिमिया आहे. दिस इज व्हेरी अलार्मिंग अँड इट कॅन बी कंट्रोल्ड विथ अ नॉर्मल डायट. राईट, सो आजपासून मला असं वाटतं की हा बदल तुम्ही सगळ्यांनी करावा. आळीव घरी आणा, त्याला साफ करा आणि मोहरी सोबत मिळवून ठेवा आणि रोज आळीवाचं सेवन करा. नेक्स्ट स्लाइड मॅम. नाउ देन वेन वी टॉक अबाउट द ब्रेस्ट मिल्क, राईट, तर ते ब्रेस्ट मिल्क किती प्रमाणामध्ये बाळाला काय पोषण तत्व देतं? ऑन अन ॲव्हरेज जर 100 ग्रॅम किंवा अप्रॉक्सिमेटली अराउंड अराउंड 120 ml च्या आसपास जर बाळाने दूध प्यायलं तर त्याला 70 किलो कॅलरीज मिळतं, 1 ग्रॅम प्रोटीन मिळतं, 4 ग्रॅम फॅट मिळतं, 7 ग्रॅम कार्बोहायड्रेट मिळतं आणि 25 ते 35 mg कॅल्शियम मिळतं. इट इज स्ट्रॉंगली रेकमेंडेड बाय IAP, दॅट इज इंडियन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्स, की बाळ 6 महिन्याचं होईस्तोवर त्याला फक्त आईचं आणि आईचं दूध द्यायचंय. इवन वॉटर इज नॉट रेकमेंडेड. राईट, आणि पहिल्या नेक्स्ट स्लाइड मॅम. आणि पहिल्या 2 ते 3 दिवसामध्ये जे पिवळं चिकट दूध निघतं त्याला आपण कोलेस्ट्रॉल मिळतं. UK मध्ये याचा खूप मोठा रिसर्च झालेला आहे आणि मी तुम्हाला सांगू इच्छिते की ज्या आयांचे बाळा डेथ झाली काही कारणास्तव, पण त्या आईला दूध होतं, तर ते कोलेस्ट्रॉल त्या लोकांनी एक्स्ट्रॅक्ट केलं. मिल्क बँक्स असतात फॉरेन कंट्रीजमध्ये, तो कॉन्सेप्ट अजून इंडियामध्ये यायचा आहे आणि त्या मिल्क बँकमध्ये त्यांनी कोलेस्ट्रॉल ते लोक जाऊन डोनेट करतात आणि त्याच्या टॅबलेट्स बनवल्या आहेत. तर असे मोठमोठाले जे आजार असतात ज्याच्यात अँटीबॉडीज रिक्वायर्ड असतात, म्हणजे इम्युनोसप्रेस डिसीजेस ज्याला आपण म्हणतो की कोणाला कॅन्सर झालेला आहे किंवा ऑर्गन ट्रान्सप्लांट केलेला आहे, ज्याला इम्युनिटी सप्रेसन ड्रग्ज दिलाय, त्या लोकांमध्ये हे कोलेस्ट्रॉलच्या गोळ्या दिल्या जातात. सो हे खूप महत्वाचं आहे. सो यू हॅव टू रेकमेंड दॅट की बाळ झाल्यावर एक साधारण एक आफ्टर 25 मिनिट्स की ते 30 मिनिटामध्ये आईच्या छातीवर त्या बाळाला ठेवल्या जाऊ शकतं. नेक्स्ट स्लाइड प्लीज मॅम. कॉम्प्लिमेंटरी फीडिंग, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आज आपल्याकडे जे कुपोषण आहे तो कुपोषणचं प्रमाण का वाढतंय? कारण एक तर रिपीटेड प्रेग्नन्सी त्या आईला होऊ शकतात, नंबर 1. सेकंडली डेफिनेटली इकॉनॉमिक गोष्टी तर आहेच, बट देन आज खूप वेळा बाळाला ते लोक काय करतात की कॉम्प्लिमेंटरी फिडिंग म्हणजे टॉप फिडिंग जे 6 महिन्यानंतर सुरू झालं पाहिजे ते सुरूच करत नाही आणि बाळाला नुसतं आईच्या दुधावर ठेवतात. जसं जसं बाळ मोठं होतं, 6 महिन्याच्या वर होतो, त्याचे पोषण गरजा पण वाढतात आणि त्या पोषण गरजा नुसत्या आईच्या दुधावर तर पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून त्याला डाळीचं पाणी, आता त्याला आपण काय देऊ शकतो? नेक्स्ट स्लाइड मॅम. त्याला आपण डाळीचं पाणी देऊ शकतो, फळांचा रस देऊ शकतो. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण त्याला भाताची कांजी, रव्याची कांजी, नाचणीचं सत्व, गव्हाचं सत्व म्हणजे सत्तू, हे सगळं आपण त्या बाळाला देऊ शकतो. तुम्हाला महागडे डब्बे बाळाला रेकमेंड करायची गरज नाही आहे. राईट, आणि सीझन प्रमाणे जे फळ उपलब्ध आहे, तर जसं टरबूज झालं, खरबूज झालं, अंगूर झालं, हे सुद्धा आपण बाळाला हळूहळू इंट्रोड्यूस करू शकतो. नेक्स्ट स्लाइड मॅम. नाव जसं जसं बाळ मोठं होतं, तो शाळेत जायला लागतो, प्री स्कूलर होतं, तर इट इज व्हेरी इम्पॉर्टंट ऍडवाइस की बाळ जेव्हा 1 वर्षाचं होतं त्याला घरी शिजलेलं अन्न द्यायचंय. यू डोंट हॅव टू प्रिपेअर, म्हणजे बाळासाठी वेगळं जेवण बनवायची गरज नाही. जे घरी बनलेलं आहे ते आपल्याला बाळाला रेकमेंड करायचं आहे. आणि इट इज अगेन डिपेंड्स ऑन दी मदर की भाई ती आई आपल्या बाळाला काय जेवण देते. नाश्त्यामध्ये तिने ब्रेड जॅमच्या ऐवजी
पोळीला जर तुम्ही काही थोडंसं चांगलं गुळ तूप पोळी दिली तर इट इज व्हेरी हेल्दी. गुळ आणि पोळी किंवा शेंगदाण्याचा लाडू. आजकाल जे छोटे ब्रेक्स असतात, आजकाल मुलांना स्मॉल ब्रेक आणि लॉंग ब्रेक असतं, तर स्मॉल ब्रेकमध्ये सर्रास आया चिप्सचे पॅकेट किंवा एखादं दोन किंवा 3 क्रीमचे बिस्किट्स, त्यांनी काही बाळाला पोषण मिळत नाही. त्यापेक्षा शेंगदाण्याचा लाडू, आटा लड्डू, राजगिरा लड्डू, मुरमुरा लड्डू किंवा एखादी चकली किंवा आजकाल एखादी भाजी टाकून तुम्ही एखादे पकोडे तयार करून बाळाला देऊ शकता. सो इट डिपेंड्स ऑन दॅट. पण जर आई नोकरीची असेल तर ती म्हणेल की मॅडम आम्ही सकाळी उठून एवढं नाही करू शकत, पण लाडू तर तुम्ही आधी तयार करून ठेवू शकता. शेंगदाण्याची चिकरी, डाळ्या तुम्हाला माहितीये, डाळ्याच्या चिकी, हे सुद्धा आपण बाळाला देऊ शकतात. सो बेसिकली वेन द चाइल्ड इज ग्रोईंग, त्याचं प्रोटीन, कॅल्शियम, आयर्न, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी हे खूप महत्वाचं आहे. आणि हे तुमच्या रेग्युलर सकस आहारामधनं त्याला मिळणार आहे. वेगळं काहीही द्यायची गरज नाही. त्याच्यानंतर आता नेक्स्ट स्लाइड मॅम. आता आंब्याचा सीझन आला, आता आंब्याचं पन्ह, लस्सी, हे सगळं आपण बाळाला रेकमेंड करू शकतो. राईट. नेक्स्ट स्लाइड मॅम. त्याच्यानंतर जसं मी तुम्हाला आता दाखवलं की स्वीट पोटॅटो. आता स्वीट पोटॅटोचे तुम्ही फिंगर्स कापा, ते तळा आणि आपल्या बाळाला खायला द्या. सो इट इज लोडेड विथ बीटा कॅरोटीन, त्याच्यामध्ये स्टार्च आहे. सो दॅट कॅन बी गिवन टू द चाइल्ड. नेक्स्ट स्लाइड मॅम. नाव आता जेव्हा आपण लहान मुलांच्या बाबतीत बोलतोय, तो कुपोषणचं जे प्रमाण आहे हे लहान मुलांमध्ये सगळ्यात जास्ती प्रमाणामध्ये असतं. राईट. नाव कुपोषण, बेसिकली कुपोषण हे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं येतं ते म्हणजे स्टंटिंग, म्हणजे बाळाची उंची वाढत नाही. एक आहे वेस्टिंग. वेस्टिंग म्हणजे बाळाचं वजन वाढत नाही, अंडरवेट. आणि बरेचदा मग हे कुपोषणचं कंटिन्यू झालं तर देन इट लीड्स टू द डेव्हलपमेंट ऑफ नॉन कम्युनिकेबल डिसीजेस. आता नॉन कम्युनिकेबल डिसीजेस मध्ये बेसिकली बाळाला जर आधीच कोणती डेफिशियन्सी असेल तर मग डायबिटीज, ब्लड प्रेशर या सगळ्याचं प्रमाण वाढू शकतं आहारामध्ये. हे सगळे डिसीजेस होण्याचे चान्सेस बाळाला वाढतात. राईट. सो आणि कुपोषण म्हणजे काय बेसिकली, तर त्याचं रेकमेंडेड रेफरन्स रेंज पेक्षा वजन कमी असणं आणि किंवा जास्ती असणं. एक मिनिट. सो बेसिकली कुपोषण हे 2 प्रकारचे आहे, वजन कमी असणं किंवा वजन जास्ती असणं. आणि गव्हर्नमेंट इज टेकिंग ऍक्टिव्ह स्टेप्स टू कंट्रोल द मालन्यूट्रिशन. तुम्हाला माहिती असेल आमिर खान याची ऍडव्हर्टाइजमेंट करतो, कुपोषण भगाव देश बचाव. सो बेसिकली आणि या कुपोषणासोबत जे कॉमन डेफिशियन्सी डिसऑर्डर्स असतात ते म्हणजे आयर्न डेफिशियन्सी, ॲनिमिया, फॉलिक ऍसिड, व्हिटॅमिन ए, आयोडीन. सो बाळाला सकस आहार देणं गरजेचं आहे. आणि जेव्हा माणूस अडल्ट स्टेजला पोहोचतो बरेचदा ओबेसिटी इज व्हेरी कॉमन. नेक्स्ट स्लाइड. नाउ मूव्हिंग अहेड विथ ॲडोलेसंट. ॲडोलेसंट हे एक खूप महत्वाची स्टेज आहे की ज्याच्यामध्ये पूर्ण शरीराची ग्रोथ कंप्लीट होणार आहे. आणि त्या बाळाला बेसिकली इट इज व्हेरी इम्पॉर्टंट, त्याचे सेक्शुअल ऑर्गन्स जे आहेत ते मॅच्युअर होणार आहेत, त्याची उंची पूर्णत्वाला पोहोचणार आहे. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट, अ न्यूट्रिशनली डिमांडिंग और द चॅलेंजिंग एज. राईट. नेक्स्ट स्लाइड आहे. नेक्स्ट स्लाइड. न्यूट्रिशन चॅलेंजेस काय काय एजचे, ते म्हणजे ओबेसिटी, अंडरवेट, ॲनिमिया खूप कॉमन मध्ये सापडल्या जातो. त्याच्यानंतर या वयामध्ये थोडं मुलांना छान पाहिजे याची इच्छा असते. पिंपल्स, बेसिकली ॲक्ने, हे हार्मोनल बदल होण्यामुळे सुद्धा होऊ शकतात. आजकाल प्रत्येका मुलीला PCOS चा प्रॉब्लेम आहे, दॅट इज पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की त्याच्या आहारामध्ये लक्ष देणं गरजेचं आहे. आणि खूपदा एक्झाम फोबिया म्हणजे एक्झामची भीती असणं किंवा स्ट्रेस असणं पण दॅट अफेक्ट्स द न्यूट्रिशनल इनटेक आणि याच्यामुळे त्यांच्या शरीरावर परिणाम होऊ शकतो. नेक्स्ट स्लाइड मॅम. आता आपल्याला त्या मुलाला काय डाएट द्यायचं आहे? हाय प्रोटीन डाएट द्यायचं आहे, रेग्युलर इन्क्लुजन ऑफ ड्राय फ्रुट्स, रेग्युलर टाइमली मील्स. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. मुलांमध्ये जेव्हा आपण पाहतो की त्यांच्या जेवणाच्या वेळाच बरोबर नसतात, त्याच्यानंतर ते ब्रेकफास्ट करत नाही, मग कॅन्टीन मध्ये काहीतरी चुकीचं खातात, जंक फूड आणि रिड्युस्ड इनटेक. आणि त्यांना सांगायचंय की कोल्ड ड्रिंक नका पिऊ, त्याच्याऐवजी लस्सी घ्या, पूर्ण फळ खा आणि बेकरी पदार्थ कमी प्रमाणात खायचे आहेत.
नेक्स्ट स्लाइड. ॲडोलेसंट नंतर येतं ते म्हणजे ॲडल्ट फेज. ॲडल्ट फेज मध्ये बहुतांश वेळा जेव्हा आपण म्हणतो ॲज पर द एज क्रायटेरिया इट इज फ्रॉम 20 to 40. नावडेज दे हॅव मेड 20 to 50. त्यांचं म्हणणं आहे की 50 पर्यंत ॲडल्ट आहे, 50 नंतर मिडल एज आहे. सो बेसिकली या एज मध्ये लग्न होतात, प्रेग्नन्सी, फॅमिली वाढते, जॉब असतात, भरपूर रेस्पॉन्सिबिलिटीज असतात, सोशल तुमचं गॅदरिंग वाढतं, सोशल नेटवर्किंग वाढतं, त्याच्यानंतर ऑफिसेसचे चॅलेंजेस असतात. सो दॅट अल्टिमेटली अफेक्ट्स द हेल्थ ऑफ द इंडिव्हिज्युअल. आणि डायबिटीसचं प्रमाण, जेवायला वेळ नसतं, हृदयविकाराचे प्रमाण, हे सगळं या पर्टिक्युलर एज ग्रुप मध्ये सेट इन होतं. ब्लड प्रेशर खूपदा लोकांना वाढतं. तर दिस इज अ टाइम दॅट दे शुड अडॉप्ट अ हेल्दी लाईफस्टाईल. त्याच्यामध्ये बॅलन्स डाएट घ्यायचंय, फ्रुट्स अँड व्हेजिटेबल इनकॉर्पोरेट करायचे. नाव हेल्दी फॅट्स, मी त्याच्याबद्दल सांगणार आहे की कोणतं तेल निवडायचं. डायटरी फायबर, बेसिकली फायबर हे प्रत्येकाच्या आहारामध्ये कमी प्रमाणात असतं. सो फायबर साठी कच्ची कोशिंबीर, फुटाणे, राजमा, हिरवे मोड आलेले मूग हे आहारामध्ये जरूर घ्यायचंय. ऍक्टिव्ह राहायचंय, अल्कोहोल कमी प्रमाणात घ्यायचंय आणि स्मोकिंग नाही करायचंय. बेसिकली आय फॉरगॉट टू इन्फॉर्म यू, ॲडोलेसंट हे एज असतं की ज्याच्यामध्ये स्मोकिंग युजली स्टार्ट होतं. जितकंही रिसर्च स्टडीजनी प्रूव्ह केलंय तर स्मोकिंग इनिशिएशन बिगिन्स इन दी ॲडोलेसंट फेज, की यु नो खूप असं स्मार्ट दिसण्यासाठी वगैरे ते केल्या गेलेलं असतं. सो स्मोकिंग शुड नॉट बी इनिशिएटेड. टोबॅको इन एनी फॉर्म इज व्हेरी हार्मफुल, राईट. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं येतं, नेक्स्ट स्लाइड मॅम, BMI काय राहायला पाहिजे. सो BMI चा एक सिंपल फॉर्म्युला आहे, वेट इन केजी बाय हाईट इन मीटर स्क्वेअर. नेक्स्ट स्लाइड मॅम. याच्यामध्ये आपल्याला BMI कळतं. आणि अंडरवेट, जर BMI 18.5 कमी आहे तर पर्सन इज अंडरवेट. 18.5 to 25 इज कन्सिडर्ड नॉर्मल. 25 ते 30 मध्ये ओव्हरवेट मानल्या जातं. 30 ते 40 मध्ये ओबेस पकडल्या जातं. आणि ओव्हर 40 इज यु नो एक्स्ट्रीम ऑर द मॉर्बिड ओबेस, राईट. त्याच्यानंतर एक सगळ्यात सोपा उपाय आहे ते म्हणजे पोटाचा घेर मोजणं, ज्याला आपण म्हणतो वेस्ट सर्कम्फरन्स. आणि वेस्ट हिप रेशिओ पण आहे. महिलांमध्ये तो 0.9 राहायला पाहिजे, 0.85 राहायला पाहिजे, आणि पुरुषांमध्ये 0.9 राहायला पाहिजे. जर त्याच्यावर आहे तर इट इज कन्सिडर्ड ॲज डेंजरस, राईट. आणि जर कोणाचा 1च्या वर येतोय तर इट इज व्हेरी रिस्की. नाउ पोटावरची चरबी इंडिकेट्स अ चान्सेस ऑफ डेव्हलपिंग कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीजेस इन फ्युचर. म्हणजे कोणाची जर पोटावरची चरबी वाढली आहे, एक्टोपिक फॅट ज्याला आपण म्हणतो, तर त्याच्यामध्ये कदाचित काही प्रमाणामध्ये हृदयविकार होण्याची संभावना जास्ती असते. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा फेज येतो, दॅट इज कॉल्ड ओल्डर ओल्डर ॲडल्ट किंवा ओल्ड एज. आज लाईफ स्पॅन प्रत्येकाचा वाढलेला आहे. विथ द गुड मेडिकल फॅसिलिटी, लाईफ स्पॅन फ्रॉम 65 हॅज इन्क्रीज टू 85, राईट. याच्यामध्ये मेजर प्रॉब्लेम्स काय असतात, नेक्स्ट स्लाइड मॅम. ओबेसिटीचे मेजर प्रॉब्लेम्स, ओल्ड एजचे मेजर प्रॉब्लेम्स असतात, ते म्हणजे त्यांचा नेक्स्ट स्लाइड मॅम. सलाइवा कमी होतो, म्हणजे लाळ जी म्हणतो आपण ती कमी झालेली असते. त्याच्यामुळे त्यांना जेवताना गिळताना त्रास होतो. तुम्ही पाहिलं असेल की जितके आपले आजी आजोबा असतात ते वर्णामध्ये पोळी डुबवून खातात. एक तर डेंचर प्रॉब्लेम असतो आणि दुसरं म्हणजे लाळची कमी, सलाइवा कमी होतो. आणि सलाइवा कमी झाल्यामुळे त्यांना गिळायला त्रास होतो, राईट. बरेचदा ते लोक एकटे राहतात, फायनान्शियल प्रॉब्लेम असतात, आजार असतात. दॅट एव्हरीथिंग अफेक्ट्स देअर न्यूट्रिशनल, काय म्हणतात त्याला, दॅट क्रिएट्स अ न्यूट्रिशनल चॅलेंजेस. नेक्स्ट स्लाइड मॅम. सो आपल्याला काय कंट्रोल करता येईल की त्या, नेक्स्ट स्लाइड मॅम, आपल्याला त्या एल्डरली लोकांना त्यांना रेकमेंड करायचं आहे की तुम्ही जे घरी बनलंय तेच जेवायचंय अर्थात, पण लिक्विड म्हणजे वरण किंवा कढी किंवा ताकाचं प्रमाण जेवणात ठेवायचं. रस्सेवाल्या भाज्या खाऊ शकतात. त्याच्यानंतर फायबर, बरेचदा आपले जे आजी आजोबा असतात किंवा सिनियर सिटीजन्स असतात ते लोक काय करतात, चावता येत नाही म्हणून भाजी खात नाही. आणि जर भाजी खाल्ली नाही तर इट लीड्स टू बेसिकली द कॉन्स्टिपेशन. म्हणून त्यांना शिजलेली भाजी किंवा भातामध्ये भाजीला कालवून देणं असं करता येईल आहे. आणि अपार्ट फ्रॉम दॅट व्हेरी इम्पॉर्टंट इज प्रोटीन.
तुम्ही पाहिलं असेल सिनियर सिटीजनचं मसल वेस्टिंग खूप असतात, म्हणजे मसल्स खूप वीक झालेले असतात. सो त्यांना प्रथिने पण आहारामध्ये घेणं खूप गरजेचं आहे. नेक्स्ट स्लाइड मॅम. About the age of 50, usually the problem faced by the woman group is called menopause. Menopause हा काही आजार नाही आहे, इट्स अ ट्रान्झिशन, राईट. जसं मेनार्की सुरू झाली होती, म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकल सुरू झाली होती, तसंच मेनार्की म्हणजे मेन्स्ट्रुएशन एंडला पण येणार, राईट. सो बेसिकली वेन वी टॉक अबाउट मेनोपॉज, याच्या मेनोपॉज म्हणजे एक्झॅक्टली काय, तर मासिक पाळी येणं बंद होणं. आणि युजली वेन वी कॉल इट मेनोपॉज, बिफोर दॅट फेज इज कॉल्ड पेरीमेनोपॉज. पेरीमेनोपॉज म्हणजे 2 ते 2.5 वर्ष मेनोपॉज यायच्या पहिले जे लेडीजला त्रास होतो, हॉट फ्लशेस असतात, वजन वाढतं, रॅशेस येतात स्किनवर, ब्लड प्रेशर वाढल्या जातं, कोणाकोणाला थायरॉइडचा प्रॉब्लेम होतो. सो दॅट इज बेसिकली बिकॉज ऑफ द हार्मोनल इम्बॅलन्स. नेक्स्ट स्लाइड मॅम. आता याच्यामध्ये काय करायचंय, नेक्स्ट स्लाइड मॅम. आता याच्यामध्ये काय करायचंय आपल्याला, तर इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन जे बॉडीमध्ये फिमेल्समध्ये असतं त्याचं लेवल कमी होणं ॲज पर द एजिंग, इट्स अ नॉर्मल प्रोसेस. तर त्याचा इम्पॅक्ट ब्रेन, ब्रेस्ट, हार्ट, लिव्हर, बोन्स, वजायना, लघवीच्या जागेवर सारखी खाज येणं, स्किन, युट्रस आणि ओव्हरीजवर याचा परिणाम होत असतो. नेक्स्ट स्लाइड मॅम. आणि ऑस्टिओपोरोसिस, महिलांमध्ये ऑस्टिओपोरोसिसचं प्रमाण पण खूप वाढल्या जातं. बेसिकली ॲज द म्हणजे जेव्हा महिला 35 वर्षाच्या वर होते, तिला ऑस्टिओपोरोसिस व्हायचे चान्सेस वाढतात बिकॉज ऑफ द हार्मोनल डिक्लाइन. कॅल्शियम डिप्लिशन तिच्या शरीरातनं होत राहतं. म्हणून महिलांमध्ये कॅल्शियम सप्लिमेंट इज वन ऑफ द सोर्स, किंवा डायटरी इनटेक ऑफ कॅल्शियम मी ते टाकलंय, ते तुम्हाला रेकमेंड करायचं आहे, राईट. देन नेक्स्ट स्लाइड मॅम. कॅल्शियम कुठून मिळणार, तर रागी, ड्रमस्टिक लीव्स, राजगिरा, शिंगाडा, सोयाबीन, दूध आणि दुधाचे पदार्थ, लिफी व्हेजिटेबल्स, राजमा आणि फुटाणे, याच्यातनं आपल्याला कॅल्शियम मिळतं. इट इज रेकमेंडेड की साधारण 1 ते 2 ग्लास दूध लेडीजने घ्यायला पाहिजे. आणि कॅल्शियम सप्लिमेंट आपल्या मनाने सुरू न करता डॉक्टरला विचारून सुरू करणं. आणि सूर्यप्रकाश, कॅल्शियम ॲब्झॉर्प्शनसाठी व्हिटॅमिन डी खूप महत्वाचं आहे, सो दॅट सूर्यप्रकाश खूप महत्वाचा असतो. त्याच्यानंतर फायटो इस्ट्रोजन्स, तुम्हाला आय डोंट नो वेदर यू आर अवेअर, पण जोपर्यंत बाईला मासिक पाळी येत राहते तोपर्यंत तिला हृदयविकाराचा झटका येत नाही. का, कारण ते फायटो इस्ट्रोजन्स, तिचे जे इस्ट्रोजन्स फिमेल सेक्स हार्मोन्स आहे ते प्रिव्हेन्शन करतं तिचं. आणि कॅन्सरचा पण बरेचदा त्याच्यापासून बचाव होतो. सो तुम्हाला फायटो इस्ट्रोजन्स कुठून मिळेल, नेक्स्ट स्लाइड मॅम. बेसिकली फायटो इस्ट्रोजन्स आपल्याला वेगवेगळ्या आपल्या पदार्थांमधनं मिळत असतात. नेक्स्ट स्लाइड मॅम. ते म्हणजे जवस, सोयाबीन, स्प्राउट्स, आणि कमर्शियली पण अवेलेबल, म्हणजे जसं तुम्ही कॉम्प्लान पिता तसं फायटो इस्ट्रोजनचे सप्लिमेंट्स पण मार्केटमध्ये अवेलेबल आहे. पण आपल्याला त्या महागड्या गोष्टी घ्यायची गरज नाही. जवसाची चटणी, सोयाबीनचा वापर आणि मोड आलेली कडधान्यांचा वापर, आणि जसे डीज आहेत तर वेगवेगळ्या पदार्थांचे, म्हणजे मूग झालं, मटकी झालं, याच्यामध्ये पण आपल्याला फायटो इस्ट्रोजन्स मिळतात. नेक्स्ट स्लाइड मॅम. मॅनेजिंग हार्ट डिसीज, व्हेरी फ्यू स्लाइड्स आर लेफ्ट. मॅनेजिंग हार्ट डिसीज म्हणजे हृदयविकाराचा कंट्रोल करायचा. युजली दिस इज द सिनियर सिटीजन्स, म्हणजे अबाउ 60 किंवा अबाउ 40 हा प्रॉब्लेम असतो. तर वजन नियंत्रणात ठेवणं, कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्सला कंट्रोलमध्ये ठेवणं, स्ट्रेस मॅनेजमेंट आणि मेडिकल चेकअप्सला प्रिव्हेंट करणं इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट, राईट. त्याच्या नेक्स्ट स्लाइड मॅम. आणि त्याच्यानंतर रेग्युलर मेडिकल चेकअप खूप महत्वाचं आहे, विच शुड बी रेकमेंडेड टू द पेशंट्स, व्हेरी इम्पॉर्टंट. आणि जे मी तुम्हाला सगळ्यात पहिल्या स्लाइड्समध्ये सांगितलं होतं की लाईफस्टाईल मॉडिफिकेशन म्हणजे जीवनशैलीमध्ये बदलाव करणं, तर त्याच्यामध्ये एक्सरसाइज इज व्हेरी इम्पॉर्टंट. आज आपल्याजवळ वेळच नाहीये काही एक्सरसाइज करायला. सो बेसिकली 45 to 50 minutes early morning walk is one of the best exercise you can do for your body. म्हणून तुम्ही 45 ते 50 मिनिटं चालायला जरूर जा.
त्याच्यानंतर सम काइंड ऑफ अ सपोर्ट सिस्टीम. आणि स्ट्रेस बद्दल मी नेहमी सांगते की स्ट्रेस इज गोइंग टू बी अ पार्ट ऑफ युअर लाईफ. स्ट्रेस कधी जाणार नाहीये. आपण जसं जसं आपले वयोगट बदलतात ते प्रत्येक वयाचे स्ट्रेस हे येत राहणार. आपण जेव्हा छोटं राहू तेव्हा एक्झाम स्ट्रेस राहील, जेव्हा आपण ऍडल्टहुड होऊ तेव्हा आपल्याला फॅमिलीचं टेन्शन राहील, एल्डरली जेव्हा आपण म्हातारे होऊन जाऊ तरी पण आपल्याला मुलांचं स्ट्रेस राहील, जॉबचं स्ट्रेस राहील. सो ऑल दिस थिंग्स स्ट्रेस इज गोइंग टू बी देअर. सो हाऊ यू आर गोइंग टू कंट्रोल इट? कंट्रोल इट विथ द प्रॉपर सपोर्ट सिस्टम, योगा, मेडिटेशन आणि थोडंसं कोणाची हेल्प घेणं इज ऑल्सो वन ऑफ द इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट. नेक्स्ट स्लाइड मॅम. राईट, येस. सो नेक्स्ट स्लाइड इज बेसिकली कमिटमेंट टू न्यूट्रिशन. आतापर्यंत जे मी सांगितलं दॅट इज रिलेटेड टू न्यूट्रिशन. कमिटमेंट टू न्यूट्रिशन बेनिफिट्स हूम? डेफिनेटली यू ऑल अँड ऑल ऑफ अस. म्हणजे आपल्या सगळ्यांना न्यूट्रिशन बाबतीत कमिटेड राहायचंय. मी तुम्हाला पहिले सांगितलं की तुमचं जेवण हे बिना चवदार असणं गरजेचं नाही. स्वाद भी और स्वास्थ्य भी दोनों साथ साथ चलेंगे. राइट. नेक्स्ट स्लाइड. then eat at least one meal in your day for your immune system. मी नेहमी सांगते, माझ्या प्रत्येक लेक्चर मध्ये सांगते की तुमचं जेवण पंचपक्वान्नाची राहायची गरज नाही, पण आहार पंचरंगी राहायला पाहिजे. सो जे पण नेचरचे कलर आहे, लाल, गाजर, बीटरूट, टमाटर, राईट, हिरवी ब्रोकोली, हिरवा पालक, हिरवा कच्चा कांदा, शेपूची भाजी, पांढरा कांदा, हे सगळं आहारामध्ये घ्या. हिरवे वांगे, पर्पल कलरचे वांगे, ट्राय अँड इनकॉर्पोरेट दोज इन युअर डाएट. राईट. सो मेक अ पॉइंट की तुम्ही 5 रंग आपल्या आहारामध्ये घ्याल. नेक्स्ट स्लाइड प्लीज. ऑइल कोणतं निवडायचं खूप महत्वाची गोष्ट. आहारामध्ये वापरण्यासाठी, तळण्यासाठी, भाजीला फोडणी घालण्यासाठी शेंगदाण्याचं तेल वापरा किंवा राईस ब्रान तेल वापरा. सरसोचं तेल इज गुड, कॉर्न अँड सोयाबीन इज गुड. पण सनफ्लॉवर आणि करडीचं तेल हे फक्त एकटं वापरू नका, त्याला कॉम्बिनेशन मध्ये वापरा. आणि अनदर इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट, घरी तेल एकत्र करू नका. यूज वन ऑइल इन द मॉर्निंग, यूज अनदर ऑइल इन द इव्हनिंग. आणि जर ब्लेंड तेल तुम्हाला वापरायचं असेल तर मार्केटमध्ये रेडीमेड ब्लेंड तेल मिळतात, ते पण तुम्ही वापरू शकता. 1 चमचा तूप आहारामध्ये जरूर घ्या. राईट. देन ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स व्हेरी इम्पॉर्टंट. नेक्स्ट स्लाइड मॅम. व्हेजिटेरियन सोर्सेस आहेत त्याचे फ्लॅक्सीड्स, वॉलनट, सोयाबीन, राजमा, मेथीदाणा, जे की आपल्याला सगळ्या एज ग्रुप मध्ये महत्वाचं आहे. आणि जर तुम्ही फिश खात असाल तर रावस, सार्डिन्स, ट्यूना, बांगडा सगळीकडे मिळते, या फिशचा समावेश करा आहारामध्ये. नेक्स्ट अँड माय लास्ट स्लाइड. होप इट वॉज नॉट बोरिंग फॉर यू ऑल. मॉडरेशन इज द मंत्रा. म्हणजे प्रमाणात खा. बॅलन्स डाएट इज व्हेरी इम्पॉर्टंट. इन्क्लूड ऑल फंक्शनल फूड, रेग्युलर फिजिकल ऍक्टिव्हिटी आणि भरपूर प्रमाणामध्ये पाणी घ्या. ॲडिक्वेट रेस्ट तुम्हाला महत्वाची आहे. आणि या सगळ्या सोबत मेंटेन युअर स्ट्रेस. राइट. सो आई वुड से दैट खुश रहिए, स्वस्थ रहिए, मस्त रहिए. अँड थँक यू सो मच फॉर द पेशंट लिसनिंग. जे काही टेक्निकल प्रॉब्लेम आला त्या सगळ्याबद्दल मी तुमच्या सर्वांची परत एकदा माफी मागते. आणि आय होप दॅट जे नॉर्मल जेवण आहे, आपलं पारंपरिक जेवण आहे, ते सगळं तुम्ही आहारामध्ये इनकॉर्पोरेट करा. अँड यू विल बी ऑलवेज हॅपी, हेल्दी अँड चेअरफुल. ओव्हर टू यू सीमा मॅम. थँक्यू मॅम. इफ यू हॅव एनी क्वेश्चन्स, कोणाला काही प्रश्न असेल तर आय बी व्हेरी हॅपी टू आन्सर दॅट. कोणाला काही प्रश्न आहेत ना? कोणाला काही प्रश्न विचारायचे का? नाही मॅम. विषयाचं सखोल ज्ञान आणि उत्तम भाषा शैली यामुळे होणारा संवाद हा खरोखर सुसंवाद होतो. खरं म्हणजे खूप वास्ट असा हा आजचा विषय आहे. विविध अवस्थांमध्ये असणारं पोषण.
जे शिकवायला अनेक क्लासेस घ्यावे लागतात. एका क्लासमध्ये हे शिकवणं खूपच कठीण आहे. पण इतक्या चांगल्या पद्धतीनं मॅडमचं सादरीकरण होतं आणि विविध अवस्थानुसार पोषण सांगता सांगता ज्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या मॅडमनी सांगितल्या, तर त्या फक्त विद्यार्थ्यांसाठीच नाही तर आम्हा प्राध्यापकांसाठी सुद्धा अतिशय महत्वपूर्ण होत्या. अनेक छोट्या छोट्या गोष्टी, बारीक बारीक जिथे कॉन्सेप्ट होत्या त्या क्लिअर झाल्या, प्रश्नांची उत्तरं मिळत गेली आणि आणखी जास्त क्लॅरिटी विषयाबद्दल आली. तर मॅडम तुमचं खूप 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 धन्यवाद. जे Thank you. मॅडमनी महत्वाचे संदेश सांगितले. जनरली पपई बद्दलचा जो एक गैरसमज असतो तो खूप लोकांच्या डोक्यात असतो आणि मॅडमचं एक वैशिष्ट्य असं असतं की कुठेही मॅडम मार्गदर्शनासाठी जातात तिथे काही महत्वाचे मेसेजेस हे बरोबर त्या सांगतात. ते याच्यासाठी की असे जे प्रश्न आपल्या डोक्यात आहेत तर ते त्यामुळे रेक्टिफाय व्हावं. दुसरी गोष्ट म्हणजे अन्नपदार्थांच्याही बाबतीत कोणते कोणते अन्नपदार्थ घ्यायचे, कोणते टाळायचे, टाळायचे तर ते का टाळायचे, घ्यायचे तर ते का घ्यायचे हेही त्यांनी सांगितलं. डिफिशियन्सीज कोणत्या कोणत्या होऊ शकतात हेही त्यांनी सांगितलं. आणि सगळ्यात विशेष मला त्यांचं हे वाटलं की एवढा मोठा, एवढा वास्ट विषय उत्तम सादरीकरण मॅडमचं होतं. अतिशय सुंदर आणि मुलाचं मार्गदर्शन मॅडम खूपच छान. आता तर सध्या विद्यार्थ्यांना कोणाला प्रश्न नाही, पण समजा तसा काही कोणाला प्रश्न असेल, आता नसेल सुचत, थोड्या वेळाने प्रश्न असेल तर तुम्ही तसा युट्यूबला टाकू शकता. मॅडम तुम्हाला नक्की उत्तर देतील. येस, मॅडम तुमचं खूप 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 धन्यवाद. दोन्ही महाविद्यालयाच्या वतीनं मी तुमचे खूप धन्यवाद मानते मॅडम. महिला महाविद्यालय आणि बीएमबी वाणिज्य जे एमटी कला जे विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा आजचा कार्यक्रम लर्निंग टीचिंग लर्निंग पॅडागॉजी हा कार्यक्रम आहे. तर आम्ही आपले खूप खूप धन्यवाद मानते मॅडम. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आणि मला पण इन्व्हाइट केल्याबद्दल तुमच्या सर्व टीमचं आणि तुम्हा सर्व टीमचं अभिनंदन देखील की तुम्ही इतका सुंदर कार्यक्रम आणि इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीला महत्त्व देऊन जे तुम्ही सगळ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करता आहात त्यासाठी नक्कीच तुम्हाला यश मिळो. आज तुम्ही अनेक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले आहात. सो त्याच्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन्स टू एंटायर टीम आणि थँक्यू फॉर मेकिंग मी अ पार्ट ऑफ दिस इव्हेंट. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू Yes. मॅडम. थँक्यू सो मच. Okay, bye.